हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले एका सबस्क्रायबरचा प्रश्न घेऊया. त्या म्हणतात, मी क्वालिटीज ऑफ ए गुड हस्बंड लिहिलेलं होतं, त्याचे खाली ते कॉमेंट केलेलं आहे. मॅम, माझा नवरा खूप शक्की स्वभावाचा आहे, म्हणजे संशयी स्वभावाचा, आणि माझे आई वडील यांचा बिलकुल सन्मान करत नाही. त्यांचा खूप अपमान करतो, माझेवर शक पण घेतो. मी काय करावे? हा बघा, त्यांचा प्रश्न आहे. हे प्रश्नात 2 भाग आहेत, ते आपण वेगवेगळे घेऊ. पहिला भाग आहे नवऱ्याचे स्वभावाबद्दल आणि त्याला ते काय करावं म्हणून. आणि दुसरा प्रश्न आहे तो माझे आई वडिलांचा अपमान करतो, त्यांना मान देत नाही. पहिलं स्वभावाचं बघूया. संशयी स्वभाव. हा संशय घेणं, शक घेणं म्हणजे दुसऱ्यावर संशय घेतो आपण. पहिलं तुम्ही जाणून घ्या मॅडम, तो संशय घेतो म्हणजे त्याचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. प्रेम नसलं की संशय घेत नाही. मी संशय घेणं चांगलं आहे म्हणत नाहीये, तर खूप विकोपाला गेलं की त्यातनं खूप वाईट पण होऊ शकते, तर पण मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते. पण पहिली गोष्ट, हे जरासं संशय घेणं का नाही, हे काही असं वेगळं नाहीये, मानव स्वभावात येतो. आणि जेव्हा आपण संशय ज्या माणसावर घेतो त्याच्यावर आपलं प्रेम असते, आपल्याला त्याची काळजी वाटते, तो आपला आहे वाटते, म्हणून आपण संशय घेतो. त्यामुळे पहिलं तुम्ही लक्षात घ्या, तुमचा नवरा संशय घेतो म्हणजे त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. ही पहिली गोष्ट झाली. आता संशय घेणं चांगलं आहे का? नाही. तर खूप विकोपाला म्हणजे अति गेलं कोणालाही, आपण इव्हन सायकॉलॉजिस्टकडे, मानसोपचार तज्ज्ञांकडे जायची गरज असते. का म्हणजे खूप तर विकोपाला गेलं का नाही. एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते, मी बरेच वेळेला वाचलेली. एक ठिकाणी एक बाई होती, म्हणजे कुटुंब होतं. तिने एक मुंगूस पाळला होता, खूप तिचे आवडीचा, अतिशय प्रेमाचा मुंगूस तो. ती एक दिवस बाहेर काहीतरी शेतात काहीतरी कामाला गेली. आपलं छोटं तान्हुलं बाळ पाळण्यात झोपलं होतं आणि ते बाळाची काळजी घ्यायला मुंगुसाला सांगितले आणि आपण गेली. आपलं काम आटपून ती येते तेव्हा तिला मुंगुसाचे तोंडाला असं रक्त लागलेलं दिसते. ती लगेच तिथेच असलेली कुऱ्हाड उचलतीये आणि ते मुंगुसावर वार करून त्याला मारून टाकतीये. मग आत जाऊन बघतीये तर काय, बाळ शांतपणे पाळण्यात झोपलेला आहे आणि त्याचे बाजूला एक साप मरून पडलेला आहे. म्हणजे तो साप बाळावर हल्ला करायला येणार होता, तेव्हा मुंगुसानं त्याला मारून टाकलं. मग तिला पश्चाताप होते, आपल्या बाळाचं एवढी काळजी घेत होता तो मुंगूस, तेव्हा मी त्याच्यावर असं केलं. रडतीये जाऊन, पण काहीही उपयोग होत नाही. म्हणजे काय म्हटलं मी, संशय आला की तो संशय कुठेपर्यंत जाऊ शकतो. आता हे संशय का येतो माणसाला? पहिलं म्हणजे स्वतःचे थिंकिंग बद्दल क्लॅरिटी नाही. आता हे आपण संशय कसं नाहीसं करू? हे एकमेकांशी बोलून, विचारून, मोकळेपणानं, बी ओपन. आपण ओपन राहिलो का नाही, ओके तू अमुक हे केलंस, का केलंस, विचारा ना. त्यामुळे हे ओपननेस असलं, आपला स्वभाव स्वच्छ असला की संशय येत नाही. कधी काही वाटलं, आता आपला मूल घरी उशीर आला की आपण विचारतो का नाही, का उशीर झाला, का? हे काळजीमुळे. संशय आहे असं नाहीये, काळजी पण असते. कित्येक वेळा तुम्हाला संशय वाटत असेल, कधी कधी त्यांची काळजी पण असू शकेल. त्यामुळे
मग आपण कसं वागायचं? आपण सरळपणे नॉर्मली व्यवस्थित वागायचं. म्हणजे ते संशय घेतात म्हणून आपण संशय घेत बसायचं नाही किंवा भांडायचं नाही. बरेच वेळेला हे संशयी स्वभावामुळे भांडणं होतात आणि नवरा बायकोंचं अगदी टोकाला सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे आपण काय करायचं, एवढं तुम्ही मनात ठेवा, ओके त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते असं करतात. हा ठीक आहे, ओके म्हणा, तुम्ही तुमचं व्यवस्थित सरळपणानं सज्जनपणानं वागत जावा. देव कायम आपले बाजूला असतो हे लक्षात ठेवा. आता दुसरी बाजू, तो आई वडिलांचा, माझ्या आई वडिलांचा सन्मान करत नाही. इथे पण बरेच वेळेला हे बघा, आपण लोकांचा सन्मान करत नाही म्हणतो, हे एकाच बाजूनं नसते, दोन्ही बाजूनं असते. मी असं म्हणत नाही तुमचे आई वडील त्यांचा सन्मान करत नाही म्हणून, पण ह्यांचे काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतील, ते पूर्ण झाले नाही, समोरचे ना केलं नाही की असं होते. माझ्या ओळखीच्याच लेकांचं सांगते. त्यांचं पहिलं मूल होतं, तर एक 2-3 वर्षाचं असताना त्यांना दुसरी मुलगी झाली. नो डाऊट ॲज युजल त्यांना आई वडील नाही ते माणसाला, तरी ते आपलं बायकोचं बाळणपण दवाखान्यात पण काय निघालं, त्यांची मुलगी ती जरा म्हणजे तिला अर्धची हार्ट आहे असं कळलं. त्यामुळे अगदी मला वाटते 4 का 5व्या दिवशी ते विमानानं मुलीला, धाकटे बाळाला आणि आईला घेऊन त्यांना बेंगलोरला जायचं होतं. का म्हणजे डॉक्टर आहे तिथे त्यांना पाठवलं होतं, नारायणा हॉस्पिटलला. मग अशा वेळी त्यांना अपेक्षा होती, आई वडिलांनी एटलिस्ट आपल्या थोरल्या मुलीला, 3 वर्षाची मुलगी, तिला तर घेऊन जावं, तिची तर काळजी, म्हणजे बायकोची मुलाची हे तिथे जाऊन घेतील, पण आई वडिलांनी हे काही दुसरं आहे त्यांचा म्हणून सोडून दिले. एवढ्याच गोष्टीमुळे नवऱ्याला त्याचे सासू सासऱ्यांचं नाही, ते अपमान करत नव्हते पण ते बोलत नव्हते. त्याच्यानंतर आजपर्यंत ते आपले सासूरवाडीला गेलेले नाहीत. बायको मुलींना पाठवतात, स्वतः जात नाही. का? त्यांना अपेक्षा भंग झाली होती म्हणून. नो डाऊट नंतर त्या छोट्या 3 वर्षाच्या मुलीला तिची आत्या, म्हणजे हे दोघंच भाऊ बहीण, आई वडील कोणी नाहीयेत, आत्या घेऊन गेली, तिनं बघितलं, सगळं. वेळ निघून जाते हो, वेळ काही थांबत नाही, कोणी केलं काय नाही काय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, असं कुठेतरी काहीतरी त्यांचे मनात आहे का, खरं घडलेलं असेल नसेल, म्हणजे काही आपण एक्सपेक्टेशन करतो ते समोरच्या पार्टीनं पूर्ण केलेली नसतात. असं काही झालं की ते माणसाला वाटते ही माझी माणसं नाहीत, हे माझ्या वेळेला उपयोगी पडले नाहीत, मग कशाला मी त्यांचा मान द्यावा. आणि तुम्हाला तुमचे आई वडील म्हणून तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी घडलेल्या असल्या तरी होते, मी असं घडलंच असेल असं म्हणत नाही. मान देत नाही म्हणजे लोक का मान देत नाही, कुठेतरी कारण असते. अहो तिराईक असला तरी त्यांना आपल्याला वेळेला कितीतरी मदत केली असली, त्या आपण त्याला किती मान देतो. हो तुमच्यामुळे असं झालं, तुमच्यामुळे आज मी उभी आहे असं लोक म्हणतात. आपल्यालाही बरं वाटते. म्हणजे मला म्हणायचं आहे, हे कुठेतरी त्यांचे मनात काहीतरी मागचं असणार म्हणून ते असं करतात. तुम्ही आईवडिलांना पण सांगा, शेवटी जावई हा त्यांच्यापेक्षा लहान आहे, ते जरासं समजून घ्यावं आणि ते त्यांचं वागणं आहे तसं, म्हणजे जे आपल्या समाजाला धरून तसं वागावं. म्हणजे आपोआप एक ना एक दिवस ह्यांचं मन बदलेल किंवा ह्यांना योग्य काय आहे तर कळेल. तुमचा काही प्रॉब्लेम असा फार मोठा काही प्रॉब्लेम नाही ताई, तुम्ही काय करा, जरा समजून घेऊन वागा, तुम्ही शांत चित्तानं राहावा. आणि हे काही असं दोन्ही बाजूनं आपण लगेच भांडणं तंटे केलो का नाही, असं दूर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही योग्य रीतीनं वागा, तुम्ही व्यवस्थित हे करा, त्यांना पण अंडरस्टँडिंग होईल आणि व्यवस्थितपणे होईल. हे बघा, अशा शंका म्हणा, संशय म्हणा आला की कुठलीही नाती दुरावतात.
ती भाऊ बहिणींची असते, आई मुलांची सुद्धा असतात, पण त्याला एक लिमिट आहे. पण नवरा बायकोचे नाते तसा दुरावा निर्माण झाला का नाही, हे खूप त्यातनं कठीण होते, मुलांचे दृष्टीनं म्हणा, तुमचे दृष्टीनं म्हणा. त्यामुळे तुम्ही समजूतदारपणानं हे करा आणि मी सांगितलेलं कायम लक्षात ठेवा. ओके, ते शंका घेतात म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आता बघा, तिराईकाबद्दल आजूबाजूचे ज्यांचं आपल्याला काही देणं घेणं नाही, ते माणसांबद्दल आपण कधी शंका घेतो का? नाही. आपण आपल्याबद्दलच शंका घेतो. त्यामुळे तो नवरा शंका घेत असला तरी त्याला आपल्यावर प्रेम आहे. त्यांना वाटते ही माझी बायको आहे. त्यामुळे ते असं करतात. तुम्ही व्यवस्थितपणे वागा, अगदी प्रेमानं वागा, अगदी सरळ सज्जनपणाने वागा. त्यांचं वागणं पण बदलेल बघा. आणि मला नक्की सांगायला विसरू नका काय घडलं म्हणून. हॅव ए गुड डे.